जय हिंद मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये पहा सर्व सरळ सेवा स्पर्धा परीक्षेसाठी महत्त्वाचे असणारे 30 प्रश्न आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। या व्हिडिओमध्ये विशेषतः आपण पोलीस भरती 2025-26 साठी महत्त्वाचा स्पेशल सराव प्रश्नसंच घेणार आहोत। यामध्ये आपण जवळपास 30 चालू घडामोडीचे प्रश्न या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत। आणि मित्रांनो, आपल्याला या व्हिडिओची जर PDF डाउनलोड करायची असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे पहा, मराठी नोकरी या नावानं। त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, त्या ठिकाणी जाऊन आपण त्याला जॉइन करायचं आहे। आणि मित्रांनो, हा जो व्हिडिओ आहे हा पूर्णपणे पोलीस भरती स्पेशल प्रश्नसंच असणार आहे। यामध्ये आपण प्रीवियस क्वेश्चन पेपरचे देखील प्रश्न काही घेतलेले आहेत। चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन बेलला प्रेस करून ठेवा, म्हणजे आपल्याला डेली पोस्ट केलेल्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन मिळत राहतील। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, आपला प्रश्न पहिला आहे, छत्रपती शिवाजी महाराजांवर ग्रंथ लिहिणारा पहिला युरोपीय लेखक खालीलपैकी कोण होता? मित्रांनो, प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर आपल्याला 3 ते 5 सेकंदामध्ये आपण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे कमेंट करून देण्याचा प्रयत्न करा, म्हणजे आपलं रिव्हिजन देखील याच व्हिडिओमध्ये होऊन जाईल। तर पहा, छत्रपती शिवाजी महाराजांवर ग्रंथ लिहिणारा पहिला युरोपीय लेखक कोण होता? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पहा, ऑप्शन क्रमांक 4 कॉस्मो द गार्ड हा जो युरोपियन लेखक आहे हा असा पहिला लेखक ठरला की ज्यांनी छत्रपती शिवरायांवर एक ग्रंथ लिहिलेला होता। पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात किल्लारी या गावात कोणत्या दिवशी 6.2 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला होता? मित्रांनो, हा जो भूकंप आहे हा सर्वात महत्त्वाचा म्हणजे वर्ष लक्षात ठेवा 1993 या वर्षी झालेला भूकंप होता। आणि हा जो भूकंप आहे हा पर्याय क्रमांक 1 तर 30 सप्टेंबर 1993 या दिवशी झालेला होता। आणि ठिकाण कोणतं होतं तर किल्लारी हे गावाचं ठिकाण होतं। पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। हा जो प्रश्न आहे हा आपल्याला 2024च्या भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आलेला आहे। यानंतरचा प्रश्न आहे पहा, भारतीय राज्यघटनेतील मूलभूत कर्तव्य ही राज्यघटनेमध्ये खालीलपैकी कोणत्या कलमांमध्ये देण्यात आलेले आहेत? या ठिकाणी खूप महत्त्वाचा हा प्रश्न आहे। आपल्याला TCS पॅटर्नमध्ये सुद्धा हा प्रश्न भरपूर वेळा विचारण्यात आलेला आहे। भारतीय राज्यघटनेतील मूलभूत कर्तव्य हे राज्यघटनेच्या कोणत्या कलमामध्ये ऍड केलेले आहेत? आणि ते जे कलम आहे ते आहे कलम 51 अ। लक्षात ठेवा, कलम 51 अ मध्ये मूलभूत कर्तव्य जे आहेत हे देण्यात आलेले आहेत। पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे, मानवी हक्कांचा वैश्विक जाहीरनामा कोणत्या वर्षी संयुक्त राष्ट्राच्या आमसभेमध्ये मान्य करण्यात आलेला आहे? या ठिकाणी काय विचारलंय, मानवी हक्कांचा वैश्विक जाहीरनामा हा कोणत्या वर्षी कोणत्या ठिकाणी संयुक्त राष्ट्राच्या आमसभेमध्ये मान्य करण्यात आला होता? ते वर्ष कोणतं आहे? लक्षात ठेवायचे मित्रांनो, ते वर्ष आहे ऑप्शन क्रमांक 2 तर 1948 या वर्षी करण्यात आलेला आहे। पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या ग्रंथांची युनेस्कोच्या मेमरी ऑफ द वर्ल्ड रजिस्टर यामध्ये नोंद करण्यात आलेली आहे? या ठिकाणी ऋग्वेद आहे, पंचतंत्र आहे, धन्यालोक आहे आणि वरील सर्व, म्हणजे यापैकी असे कोणते ग्रंथ आहेत की त्यांची युनेस्कोच्या मेमरी ऑफ द वर्ल्ड रजिस्टरमध्ये नोंदणी करण्यात आलेली आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 तर वरील सर्व, म्हणजे यामध्ये ऋग्वेद देखील आहे, पंचतंत्र देखील आहे आणि ध्वन्यालेख हे तीनही जे ग्रंथ आहेत तर हे मेमरी ऑफ द वर्ल्ड मध्ये रजिस्टर करण्यात आलेले आहेत। पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे, शेतीमधील वहिवाटी संदर्भातील वाद संपुष्टात आणण्यासाठी महाराष्ट्र राज्य महसूल विभागामार्फत कोणती योजना अंमलात आणणार आहे? हा देखील प्रश्न खूप महत्त्वाचा आहे। या ठिकाणी काय विचारले आपल्याला की वहिवाटी संदर्भातील वाद संपुष्टात म्हणजे वाद नाहीसा करण्यासाठी राज्य शासन जे आहे किंवा राज्य महसूल विभाग आहे यांच्या मार्फत एक योजना अंमलात आणली जाणार आहे। तर त्या योजनेचं नाव आहे ऑप्शन क्रमांक 3 तर सलोखा या नावाची योजना आहे। पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर 2024 मध्ये मतदान प्रचारादरम्यान झालेला हल्ला कोणत्या राज्यात झालेला होता? मित्रांनो, हा प्रश्न आपल्याला 2024च्या भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आलेला आहे, त्यामुळे लक्षात ठेवा हा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे। डोनाल्ड ट्रम्प जे आहेत जे सध्याचे राष्ट्राध्यक्ष आहेत अमेरिकेचे, तर त्यांच्यावरती एक गोळीबार झाला होता आणि तो जो गोळीबार आहे तो मतदानाच्या प्रचारादरम्यान झाला होता। तर तो कोणत्या राज्यामध्ये झालेला होता?
आणि या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक 1 तर पेन्सिल्व्हिया हे जे राज्य आहे USA मधील, तर त्या ठिकाणी त्यांच्यावरती गोळीबाराचा हल्ला झाला होता. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, कोणते राज्य वायू प्रदूषणाचा सामना करण्यासाठी जागतिक बँकेकडून निधी प्राप्त 10,000 कोटी रुपयांचा प्रकल्प सुरू करणार आहे? हा देखील प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. करंट अफेअर्स 2024 आणि 2025 यावरती आधारित आपण काही प्रश्न देखील घेतलेले आहेत. तर खालीलपैकी असं कोणतं स्टेट आहे जे वायू प्रदूषणाचा सामना करण्यासाठी जागतिक बँकेकडून जो निधी प्राप्त झालेला आहे 10,000 कोटी रुपयांचा, यांचा एक प्रकल्प सुरू करणार आहे? आणि ते जे राज्य आहे ते आहे हरियाणा राज्य. ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे हरियाणा. यानंतरचा प्रश्न आहे, द्रव्यांचे लहान कणांमध्ये विभाजन करायला एक मर्यादा असते. हे प्रतिपादन कोणत्या भारतीय तत्वज्ञाने सर्वप्रथम केले आहे? या ठिकाणी काय सांगितलं आहे पहा, की द्रव्याचे लहान कणामध्ये विभाजन करायला सुद्धा एक लिमिट असते. तर असं जे वक्तव्य आहे किंवा असं जे सिद्ध करून दाखवलं आहे, तर ते भारतीय तत्वज्ञ होते. तर ते सर्वात पहिल्यांदा कोणी सिद्ध केलं होतं? आणि ते जे आहेत ते आहेत ऑप्शन क्रमांक 4 महर्षी कणाद. आपण त्यांना ऋषी कणाद देखील म्हणतो किंवा कधी कधी आपल्याला ऑप्शनमध्ये कणाद असा एवढा शब्द दिलेला येऊ शकतो. आणि मित्रांनो, हा जो प्रश्न आहे हा आपण 2024च्या पोलीस भरतीमध्ये घेण्यात आलेला प्रश्न आपण या ठिकाणी घेतलेला आहे. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे, भारत सरकारने मिरा म्हणजेच काय तर मिलेट इंटरनॅशनल इनिशिएटिव्ह फॉर रिसर्च अँड अवेअरनेस कोणत्या ठिकाणी सुरू करण्याचा प्रस्ताव केलेला आहे? मिरा जो आहे हा शॉर्ट फॉर्म आहे आणि याचं फुल फॉर्म काय आहे? मिलेट इंटरनॅशनल इनिशिएटिव्ह फॉर रिसर्च अँड अवेअरनेस. तर हा जो आहे हा कोणत्या ठिकाणी सुरू करण्याचा प्रस्ताव केलेला आहे? तर या ठिकाणी उत्तर असणार आहे पहा पर्याय क्रमांक 1 तर नवी दिल्ली. मित्रांनो, या ठिकाणी थोडंसं ऑप्शन्समध्ये आपण घोळ झालेला आहे. या ठिकाणी पहा पहिल्या क्रमांकावरती आहे दिल्ली, दुसऱ्या क्रमांकावरती आहे पहा चेन्नई, तिसऱ्या क्रमांकावरती आहे पहा बँगलोर आणि चौथ्या क्रमांकावरती आहे पहा मुंबई. तर या ठिकाणी आपलं उत्तर असणार आहे नवी दिल्ली या ठिकाणी. ज्यावेळी आपण ही PDF डाउनलोड करू त्या ठिकाणी ही जी चूक आहे ही चूक दूर केल्या जाणार आहे. या ठिकाणी लक्षात ठेवा, चेन्नई, बँगलोर आणि मुंबई असे 4 ऑप्शन आहेत. त्यापैकी ऑप्शन क्रमांक 1 आपलं नवी दिल्ली उत्तर असणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्र सरकारने ऑक्टोबर 2024 मध्ये कोणाच्या अध्यक्षतेखाली चित्रपट धोरण समितीची स्थापना केलेली आहे? या ठिकाणी ऑक्टोबर 2024 म्हणजे करंट अफेअर्सवर आधारित आपण घेतलेला हा प्रश्न आहे. तर कोणाची अध्यक्षतेखाली चित्रपट धोरण समितीची स्थापना केलेली आहे? तर ती केलेली आहे पर्याय क्रमांक 3 तर स्मिता ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली. आणि त्या समितीचंच नाव आहे पहा स्मिता ठाकरे समिती. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, निवडणूक आयोगाची स्थापना भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमान्वये करण्यात आलेली आहे? कशाची? निवडणूक आयोग याची जी स्थापना आहे ही राज्यघटनेच्या कोणत्या कलमामध्ये करण्यात आलेली आहे? आणि ते कलम आहे पहा कलम 324. मित्रांनो, याच्यावरती आपल्याला प्रश्न खूप वेळा विचारण्यात आलेले आहेत. पहा कलम 324 हे जे कलम आहे यानुसार भारतीय राज्यघटनेच्या कलम 324 मध्ये निवडणूक आयोगाची स्थापना केलेली आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, उत्तर दक्षिण कॉरिडॉर आणि पूर्व पश्चिम कॉरिडॉर हे मार्ग खालीलपैकी कोणत्या ठिकाणी एकमेकांना छेदतात? एकमेकांना छेदतात म्हणजे काय तर कोणतं असं ठिकाण आहे की त्या ठिकाणी ते एकमेकांना मिळतात किंवा क्रॉस करतात? आणि ते जे ठिकाण आहे तर ते आहे ऑप्शन क्रमांक 4 तर झाशी या ठिकाणी उत्तर दक्षिण कॉरिडॉर आणि पूर्व पश्चिम कॉरिडॉर हे जे मार्ग आहेत हे एकमेकांना क्रॉस करतात. ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल झाशी. यानंतरचा प्रश्न आहे, कोणत्या देशाने आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त 8 मार्च 2024 रोजी आपल्या राज्यघटनेमध्ये गर्भपाताच्या अधिकाराचा समावेश केलेला आहे? या ठिकाणी हा देखील थोडासा महत्त्वाचा प्रश्न आहे. जर आपल्याला यदा कदाचित आरोग्य विभागाचे जर काही विद्यार्थी असतील तर त्यांच्यासाठी हा प्रश्न थोडासा महत्त्वाचा आहे. आंतरराष्ट्रीय महिला दिन कधी असतो पहा 8 मार्च या दिवशी. या ठिकाणी त्यावरच प्रश्न विचारला आहे की 8 मार्च 2024 रोजी कोणत्या देशाच्या राज्यघटनेमध्ये गर्भपाताच्या अधिकाराचा समावेश करण्यात आलेला आहे? आणि जो देश आहे तो आहे पहा ऑप्शन क्रमांक 1 तर फ्रान्स हा देश असणार आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर होईल.
यानंतरचा प्रश्न आहे 77वी जागतिक आरोग्य सभा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती? कितव्या क्रमांकाची आहे पहा तर 77वी जागतिक आरोग्य सभा ही लक्षात ठेवायचे जिनिव्हा या ठिकाणी आयोजन करण्यात आली होती. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्यातील क्षेत्रफळानुसार व तालुक्यांच्या संख्येने सर्वात मोठा प्रशासकीय विभाग खालीलपैकी कोणता आहे? या ठिकाणी आपल्याला 4 प्रशासकीय विभाग दिलेले आहेत, नागपूर, अहिल्यादेवी नगर, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर. तर यापैकी क्षेत्रफळानुसार तसेच तालुक्याच्या संख्येने सर्वात मोठा प्रशासकीय विभाग जो आहे तो आहे ऑप्शन क्रमांक 4 तर छत्रपती संभाजीनगर. या ठिकाणी तुम्हाला अजून एक प्रश्न विचारतो मित्रांनो की संभाजीनगर हा जो प्रशासकीय विभाग आहे तर यामध्ये एकूण किती तालुक्यांचा समावेश आहे? लक्षात ठेवा हा प्रश्न तुमच्यासाठी आहे. एकूण किती तालुके आहेत छत्रपती संभाजीनगर प्रशासकीय विभागामध्ये आणि राज्यातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा असणारा तो प्रशासकीय विभाग देखील आहे. या प्रश्नाचं उत्तर काय होईल? ऑप्शन क्रमांक 4. यानंतरचा प्रश्न आहे कोणत्या राज्यातील सियांग व्हॅलीमध्ये निळ्या मुंगीची एक अनोखी प्रजाती सापडलेली आहे? या ठिकाणी सियांग व्हॅलीमध्ये एक निळ्या मुंगीची एक प्रजाती सापडली आहे तर ती कोणत्या राज्यातील सियांग व्हॅली आहे? आणि हे प्रश्न आपल्याला विचारला होता पहा 2024च्या पोलीस भरतीमध्ये. या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पहा ऑप्शन क्रमांक 4 तर अरुणाचल प्रदेश या राज्यामधील जी सियांग व्हॅली आहे तर त्या व्हॅलीमध्ये 2024 मध्ये निळ्या मुंगीची एक वेगळीच अनोखी म्हणजेच काय तर वेगळीच एक प्रजाती आढळून आलेली आहे. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल अरुणाचल प्रदेश. यानंतरचा प्रश्न आहे मार्गदर्शक तत्वे हे कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून भारतीय राज्यघटनेमध्ये अंतर्भूत करण्यात आलेले आहेत? मित्रांनो आपल्या सर्वांना माहित आहे की भारतीय संविधान जे आहे ते अनेक देशांच्या राज्यघटनेवरती आधारित आपलं संविधान हे बनवलेलं आहे. त्यामधील मार्गदर्शक तत्वे हा जो घटक आहे तर हा कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून भारतीय राज्यघटनेमध्ये अंतर्भूत केलेला आहे? आणि तो जो देश आहे तर तो आहे ऑप्शन क्रमांक 3 तर आयर्लंड या देशाच्या राज्यघटनेवरून मार्गदर्शक तत्वे जे आहेत हे भारतीय राज्यघटनेमध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे अलीकडेच कोणत्या देशाने भीषण दुष्काळामुळे 200 हत्ती मारण्याची योजना जाहीर केलेली आहे? या ठिकाणी खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. तर असा कोणता देश आहे त्या देशाने भीषण म्हणजे खूप मोठा दुष्काळ पडल्यामुळे 200 हत्ती मारण्याची योजना जी आहे ती जाहीर केलेली आहे? आणि हा जो देश आहे मित्रांनो हा आहे ऑप्शन क्रमांक 1 तर झिम्बाब्वे या देशामध्ये 200 हत्ती मारण्याचं एक योजना बनवलेली आहे. याचं मुख्य कारण काय आहे तर भीषण त्या ठिकाणी दुष्काळ पडलेला आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या देशाने इच्छा मरणाला कायदेशीर मान्यता देण्यासाठी विधेयक मांडण्याची घोषणा केलेली आहे? इच्छा मरण म्हणजे स्वतःची इच्छा असणं किंवा स्वतःच्या इच्छेनुसार मरणं याला कायदेशीर मान्यता देण्यासाठी एक विधेयक मांडण्याची घोषणा जी आहे ती कोणत्या देशाने केलेली आहे? तो देश आहे ऑप्शन क्रमांक 4 तर फ्रान्स या देशाने ती घोषणा केलेली आहे. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर होणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे पहा सायबर फसवणूक स्पॅम कॉलमुळे होणारा त्रासाविषयी तक्रार करण्यासाठी केंद्र सरकारने कोणते पोर्टल सुरू केलेले आहे? मित्रांनो या ठिकाणी परत एक वेळा आपल्या ऑप्शनमध्ये चूक झालेली आहे, थोडंसं लक्ष द्यायचं आहे. या ठिकाणी नेत्र, दृष्टी, चक्षु आणि अक्ष हे 4 वेगवेगळे ऑप्शन आहेत पहा. सर्वात पहिला आहे नेत्र, दुसऱ्या क्रमांकावरती आहे पहा दृष्टी, तिसऱ्या क्रमांकावरती आहे पहा चक्षु आणि चौथ्या क्रमांकावरती आहे पहा अक्ष. तर या ठिकाणी काय विचारले सायबर फसवणूक आणि स्पॅम कॉल जे असतात त्यांच्या होणाऱ्या त्रासामुळे तक्रार करण्यासाठी केंद्र सरकारने एक पोर्टल सुरू केला आहे. त्या पोर्टलचं नाव आपल्याला विचारलेलं आहे. तर ते पोर्टल आहे पहा पर्याय क्रमांक 3 चक्षु या नावाचं पोर्टल आहे जे सायबर फ्रॉड किंवा सायबर फसवणूक आणि स्पॅम कॉल यांच्यामुळे होणारा जो काही त्रास आहे त्यांची तक्रार नोंदवण्यासाठी चक्षु नावाचं पोर्टल सुरू केलेलं आहे केंद्र सरकारने. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा व्याघ्र प्रकल्पातील भारताचे पहिले जीवावरण त्याला आपण बायोस्फिअर म्हणतो तर पहिले बायोस्फिअर कोणत्या राज्यात तयार करण्यात आलेले आहे?
हा प्रश्न आपल्याला वनरक्षक भरतीसाठी खूप महत्त्वाचा प्रश्न आहे। जेवढे काही आपले विद्यार्थी वनरक्षक भरतीची तयारी करत असतात त्यांच्यासाठी हा महत्त्वाचा प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक 1 तर उत्तराखंड हे जे राज्य आहे हे राज्य लक्षात ठेवा। तर व्याघ्र प्रकल्पातील भारताचे पहिले जीवावरण हे उत्तराखंड या राज्यामध्येच तयार करण्यात आलेलं आहे। पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे कोणत्या देशाच्या शास्त्रज्ञांनी जलद चार्जिंग क्षमतेसह पुढील पिढीच्या सोडियम बॅटरी विकसित केलेल्या आहेत। पुढील पिढी म्हणजे काय तर आपण त्याला सरळ सरळ शब्द वापरू शकतो पहा नेक्स्ट जनरेशन। लक्षात ठेवा नेक्स्ट जनरेशन याच्या सोडियम बॅटरी ज्या आहेत ह्या विकसित केलेल्या आहेत ते कोणत्या देशाचे शास्त्रज्ञ आहेत। तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 तर दक्षिण कोरियाचे शास्त्रज्ञ जे आहेत त्यांनी फास्ट चार्जिंग क्षमतेसह नेक्स्ट जनरेशनच्या सोडियम बॅटरी ज्या आहेत ह्या तयार केलेल्या आहेत। पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या राष्ट्राची झालेल्या करारानुसार त्या राष्ट्राचे परराष्ट्र धोरण व संरक्षणाबाबतची धोरणे यामध्ये भारताची भूमिका सल्लागार राष्ट्राची आहे। हा देखील प्रश्न थोडासा महत्त्वाचा आहे पहा। तर खालीलपैकी असा कोणता देश आहे आणि त्या देशासोबत एक करार झालेला आहे त्या करारानुसार जे राष्ट्राचे परराष्ट्र धोरण आणि त्यांची जी संरक्षणाची गोष्ट आहे यावर काही आधारित असणारे धोरण आहेत तर त्या धोरणामध्ये भारताची भूमिका जी आहे ही सल्लागार राष्ट्राची भूमिका ठरणार आहे आणि तो जो देश आहे तो आहे ऑप्शन क्रमांक 3 तर भूतान हा देश या ठिकाणी असणार आहे। पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे जागतिक ब्रेल दिन दरवर्षी कोणत्या तारखेला साजरा केला जातो। हा जो प्रश्न आहे हा आपल्याला दिनविशेषवर विचारण्यात आलेला प्रश्न आहे आणि मित्रांनो जागतिक ब्रेल दिन दरवर्षी हा जो आहे हा केला जातो 4 जानेवारी या दिवशी साजरा आणि आपल्याला अशाच पद्धतीचे 365 दिवसाचे जर जागतिक दिनविशेष आणि आपल्याला राष्ट्रीय दिनविशेष जर पाहायचे असतील तर त्या दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे त्या ठिकाणी जाऊन आपण ते देखील व्हिडिओ पाहून घ्यायचे आहेत। पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे सायमन कमिशन भारतात आले तेव्हा भारताचे व्हाईसरॉय खालीलपैकी कोण होते। सायमन कमिशन कधी आलं लक्षात ठेवा 1928 या काळामध्ये सुरू करण्यात आलं होतं आणि त्यावेळी भारताचे जे व्हाईसरॉय होते तर ते होते ऑप्शन क्रमांक 1 लॉर्ड आयर्विन हे जे आहेत हे त्यावेळी भारताचे व्हाईसरॉय होते। मित्रांनो आपल्याला यावरती अजून एक प्रश्न असा विचारला जातो पहा की जी जालियनवाला बाग हत्याकांड जो आहे जालियनवाला बाग हत्याकांड तो कोणत्या वर्षी झालेला आहे तर त्याचं वर्ष आहे 1919 वर्षी जालियनवाला बाग हत्याकांड झालेला आहे। यानंतरचा प्रश्न आहे कोणत्या देशातील माउंट कॅनलॉन या ज्वालामुखीचा जून 2024 मध्ये उद्रेक झाला होता। या ठिकाणी आपल्याला एक ज्वालामुखी पर्वत दिलेला आहे माउंट कॅनलॉन हे जे ज्वालामुखी आहे तर याचा कधी जून 2024 मध्ये उद्रेक म्हणजे स्फोट झाला होता तर हे जे आहे माउंट कॅनलॉन हे कोणत्या देशामध्ये स्थित आहे। तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 तर फिलिपाईन्स या देशामध्ये स्थित आहे पहा माउंट कॅनलॉन हे ज्वालामुखी पर्वत ज्याचा जून 2024 मध्ये उद्रेक देखील झालेला आहे। पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे भारतातील पहिला सेमीकंडक्टर चिप फॅब्रिकेशन स्थापन करण्यासाठी टाटा समूह कोणासोबत सहकार्य करत आहे म्हणजे या ठिकाणी कोणत्या कंपनी सोबत सहकार्य करत आहे टाटा समूह असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे। कशासाठी तर देशातील पहिला सेमीकंडक्टर चिप फॅब्रिकेशन स्थापन करण्यासाठी आणि ती जी कंपनी आहे ती आहे ऑप्शन क्रमांक 2 तर पॉवर चिप सोबत टाटा ग्रुप जो आहे तो सहकार्य करत आहे। ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे भारतीय राज्यघटनेमध्ये घटना दुरुस्तीशी संबंधित तरतूद खालीलपैकी कोणत्या कलमांमध्ये करण्यात आलेले आहे। प्रश्न सरळ आणि सर्वात सोपा आहे। भारतीय राज्यघटनेमध्ये घटना दुरुस्ती संबंधित जी काही तरतूद आहे ही कोणत्या कलमामध्ये करण्यात आलेली आहे आणि ते जे कलम आहे कलम 368 हे महत्त्वाचं कलम आहे। यामध्ये भारतीय राज्यघटनेमध्ये घटना दुरुस्तीशी जी काही संबंधित तरतूद आहे ती 368 मध्ये करण्यात आलेली आहे। पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। या व्हिडिओचा आपला शेवटचा प्रश्न आहे जैन धर्माचे पहिले तीर्थंकर भगवान ऋषभदेव यांनी किंवा यांची
108 फूट उंचीची भव्य मूर्ती महाराष्ट्र राज्यामध्ये कोठे उभारण्यात आलेली आहे? हा प्रश्न आपल्याला 2023ला विचारण्यात आलेला आहे आणि 2024ला सुद्धा विचारण्यात आलेला आहे। या ठिकाणी आपल्याला मित्रांनो एका प्रश्नामध्ये 2 प्रश्न तयार होतात। त्यामध्ये पहिला प्रश्न काय आहे की जैन धर्माचे पहिले तीर्थंकर कोण होते? तर भगवान ऋषभदेव। यांची किती आहे तर 108 फूट उंचीची मूर्ती ही महाराष्ट्र राज्यामध्ये उभारण्यात आलेली आहे आणि ते जे ठिकाण आहे ते आहे पर्याय क्रमांक 2 तर मांगी तुंगी या ठिकाणी ती उभारण्यात आलेली आहे। ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे। तर मित्रांनो हे होते पहा महत्त्वाचे 30 प्रश्न। आपल्याला या 30 पैकी किती प्रश्नाची उत्तर देता आली हे मला कमेंट करून नक्की आपण सांगायचं आहे। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। प्रत्येक व्हिडिओची PDF अगदी आपल्याला फ्रीमध्ये जर मिळवायची असेल तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, त्या ठिकाणी जाऊन आपण टेलिग्राम चॅनलला जॉइन करा, म्हणजे आपल्याला प्रत्येक व्हिडिओची PDF अगदी फ्रीमध्ये उपलब्ध करून दिलेली आहे। आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।